नमस्कार. आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहूयाच्या काय ठळक घडामोडी. बातमी परभणी येथून आहे. ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरमचे सभासद अध्यक्ष ॲडव्होकेट धम्मपाल तिडके, ॲडव्होकेट उमेश केदार, ॲडव्होकेट जयमंगल धनराज, ॲडव्होकेट सचिन चंदन, ॲडव्होकेट IP सिंग आम्ही स्वतः परभणी येथे तेथील पीडित आंदोलनकर्ते तसेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री आणि बंधूच्या घरी भेट दिली आणि त्यांची विचारपूस केली असता आमच्या लक्षात आले की परभणी येथील जातीवादी पोलिसांनी अनेक निष्पाप लोकांना अतिशय निर्गुणपणे मारहाण केली आणि विशेषतः एका निष्पाप भगिनीस तर अतिशय अमानुषपणे मारहाण करून कायमची पायमल्ली केली आहे. अनेक लोक आम्हाला भेटले व त्यांनी देखील पोलिसांच्या अन्यायाची हकीकत सांगितली आणि एवढेच नाही तर आता लोकांनी या अन्यायाच्या बदल्या कायदेशीर मार्गाने घेण्यासाठी त्या पोलिसांविरुद्ध तक्रार देखील दाखल केल्या आहेत. त्या सर्व अन्यायाविरुद्ध परभणी येथील आपले वकील बंधू आणि भगिनी यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्व आंदोलन करताना जामीनवर सोडले. एवढेच का तर शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद विजयदादा वाकोडे आणि समाजावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढणार आहेत व त्यासाठी मागील 13 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि त्यात आम्ही देखील त्यांना साथ देण्याची ग्वाही दिली आहे. परभणीतील वकील बांधव ॲडव्होकेट रवी गायकवाड, ॲडव्होकेट जोंधळे, ॲडव्होकेट चंद्रबोधी, ॲडव्होकेट सावळे, ॲडव्होकेट आंबोरे, ॲडव्होकेट सोनकांबळे आणि इतर सर्व वकिलांचे विशेष आभार. ॲडव्होकेट उमेश केदार, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट फॉर जस्टिस फोरम.